आज दिनांक 31/12/2025 रोजी आम्ही अन्न औषध प्रशासन सोलापूरचे सर्व अन्न सुरक्षा अधिकारी मी उमेश भुसे सोबत CR स्वामी तसेच MM लवटे तसेच स्वामी आणि आमचे सहाय्यक आयुक्त अन्न जे सुनील जिंतूरकर साहेब असे आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला येथे आम्ही गुटखा प्रतिबंधित कारवाई आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान येऊन प्रतिबंधित कारवाईसाठी आम्ही आलो होतो. तरी आम्ही सांगोला शहरामध्ये मस्के कॉलनीतील अनिल मस्के यांच्या घरी व त्यांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आम्ही प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा असल्याच्या गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला. तर सदर ठिकाणी मोकळ्या जागेत आम्हाला त्यांची एक स्कॉर्पिओ गाडी MH12-9391 अशी मिळून आली. त्यामध्ये आम्हाला गुटखा सदृश्य वास येत होता. तसंच त्या कारणाने आम्ही त्यांच्या घरी गाडीची माहिती मिळवली आणि गाडीची कीज घेऊन आम्ही गाडी तपासली असता गाडीमध्ये आम्हाला प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा असल्याचे आढळून आले. सुरुवातीला आम्ही अनिल मस्के यांच्या घरी महिला असल्या कारणाने पोलीस कर्मचारी यांना सर्वांना बोलवून महिला कर्मचारी यांना बोलून आम्ही घराची झडती घेतली असता घरामध्ये फक्त महिला असल्याचे दिसून आले व सदर ठिकाणी कुठलाही घरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळला नाही. तसेच त्यानंतर आम्ही गाडी तपासली. गाडीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा आढळला. त्यानंतर आम्ही त्यांच्याच समोरील जागेत एका मोकळ्या जागेत एक हातगाडी पानटपरी टाईप एक टपरी होती. त्यामध्ये मुद्देमाल असल्याची आम्हाला माहिती होती. त्या कारणाने आम्ही ती पोलिसांच्या मदतीने ती हातगाडी आम्ही तपासली असता त्यामध्येही आम्हाला काही प्रमाणात साठा व प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आम्हाला असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही सर्वजण व पोलीस कर्मचारी हे रेल्वे फाटक रेल्वे गेटच्या जवळ असलेले त्यांच्या मालकीचे किंवा ते वापरत असलेले गोडाऊनची माहिती होती. तिथे आम्ही जाऊन तपासले असता त्याला कुलूप होतं. ते आम्ही पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांच्या मदतीने ते आम्ही उघडलं. तर आतमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा मिळून आला. असा साधारण 3 ठिकाणी आम्हाला अनिल मस्के यांच्या मालकीचा व वाहन मालक असलेले अक्षय मस्के यांचे सुपुत्र यांच्या मालकीची गाडी असे हे दोघांचा सर्व प्रतिबंधित साठा आम्हाला मिळून आला. असा एकूण 3 ठिकाणी आम्ही जप्ती धाडी टाकल्या त्यांच्या मालकीच्या याच्यावर. असा एकूण त्यांच्या मालकीचा जवळजवळ 14,302 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला व त्यांच्या गाडीची किंमत स्कॉर्पिओची 10 लाख साधारण एकूण 24,14,302 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्हाला हस्तगत झालेला आहे. त्या पुढे या सदर प्रकरणी दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे व त्यातला कोण पुरवठा करते किंवा ते कुणाला पुरवठा करणार होते, त्यांच्याकडून कोण व्यापारी कोण ते गुटखा पान मसाला घेऊन जाणार होते याची माहिती किंवा चौकशी व्हावी यासाठी आम्ही फिर्याद देत आहोत. दुसऱ्या प्रकारचे कोणत्या प्रकारचा गुटखा होता? विविध प्रकारचे ब्रँड होते. तरी RMD विमल V1 सुगंधित तंबाखू किंवा कोकटेल म्हणून आहे आणि वेगवेगळ्या सुपारी होत्या. सुगंधित सुपारी, राजू इलायची, फिलिंग्स, चंदन सुपारी असे वेगवेगळे ब्रँड होते. त्याच्यामध्ये दुसरा अजून एक कारवाई तुम्ही मोठी केली आहे कळालं आहे. त्या कारवाईबद्दल काय दुसरी अजून नंतर त्यानंतर एक आम्ही कारवाई चालू असतानाच पोलिसांच्या मदतीने पोलिसांकडून आम्हाला माहिती किंवा ती माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी ते गाडी पकडली होती.
सुझुकी कंपनीची इर्टिगा गाडी प्रतिबंधित पदार्थ साठा घेऊन वाहतूक करत होती. ती गाडी त्यांना मेडशिंगे या गावीच्या परिसरात फिरताना आढळली. त्या कारणाने त्यांनी तिला हटकून त्याची तपासणी केल्यास त्यामध्ये पान मसाला व सुगंधित तंबाखू असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ती गाडी इथं घेऊन आले. तात्काळ आम्ही पण त्याची दखल घेऊन सदरची कारवाई पूर्ण केली आहे. त्यामध्ये त्यामध्ये साधारण 1,52,640 रुपयेचा मुद्देमाल आणि गाडी किंमत 5 लाख असं टोटल 6,52,640 रुपयेचा मुद्देमाल त्या सदरच्या कारवाईत आहे. सदर गाडी ही कर्नाटकातली होती. ती गाडी तिकडून माल खरेदी करून सदरच्या परिसरात फिरत विकत असल्याचे सदरचा चालक व मालक आरोपी यांनी सांगितले आहे. गाडी नंबर K02 6330 असं आहे. त्यातील आरोपीचे नाव? त्याचं नाव बघा प्रकाश यमनाप्पा दोडामणी, उत्तमा जिल्हा तालुका विजापूर इथले आहेत. दोन्ही कारवाईमध्ये जे आरोप आहेत त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई? सदरचे दोन्ही प्रकरणातील आरोपींवर अन्नवशे प्रशासनाचे अन्न कायदा 2006 अंतर्गत 26-27 आणि शिक्षापात्र कलम 59 नुसार शिक्षापात्र कलम दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय न्यायदंड संहितेचे 123, 272, 223, 274 असे कलमे दोन्ही प्रकरणी लावण्यात आलेले आहेत.